माझा नवरा माझ्या कुटुंबासाठी तो घरात राबतो, तो माझ्यासोबत असतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचं जेंडर सेन्सिटायझेशन झालेलं आहे. म्हणजे त्याला समानतेचं तत्त्व माहीत आहे. त्याची बायको सोशल ॲक्टिव्हिस्ट आहे, सामाजिक कार्यकर्ते आहे, प्रॉपरली काम करणारी. त्याच्यामुळं घरातल्या जबाबदाऱ्या तो आणि आम्ही दोघेही जबाबदारीनं पाळतो. त्याच्यामुळे त्यानं घरातलं काम केलं आणि त्याची जिंदगी गेली आणि आयुष्य गेलं हे बोलण्यापेक्षा मी कुणाचा नवरा कुठे काय काम करतो काय ते माझं बोलण्याचं किंवा हे माझं हे नाही आहे, माझ्या इथिक्समध्ये बसत नाही. घरामध्ये नवरा बायको काम करत असतील तर ते त्यांनी संसारासाठी ते करत असतात, राबत असतात. पण जे काही आज माझं नाव घेऊन माझ्या नवऱ्याचं नाव घेऊन बोलतात, तर माझ्या नवऱ्याला कधी काळी ह्याच लोकांनी तो बैल आहे, तो भाड्या आहे, तो काय ढुंगण काय दाबतो, कपडे काय धुतो, काय आणखीन काय काय बोलले गेलेले हे ऐकलेले, ते व्हिडिओ पण आहेत आम्ही काढलेले. पण हे बोलण्यापेक्षा आणि कपडे धुतलेले माझ्या नवऱ्यानं माझ्या बाळंतपणं केलेले आहेत. बाळंतपणामध्ये आता कुणाला अनुभव आहे, नाही अनुभव आहे, पण मोस्टली स्त्रियांना अनुभव असतो की बाळंतपणात काय असतं. 1.25 महिना महिलेच्या अंगावरचं जातं बाईच्या. तेव्हा माझ्या नवऱ्यानं बाळंतपण जर केलेलं असेल तर त्या बाळंतपणामध्ये काय काय लागत असेल तिला आणि तिची काय काय काळजी घेतली जात असेल. जे बाळोत्या धुण्यापासून लेकराला रात्रीचं दूध आणण्यापासून, बाळोत्या धुण्यापासून, तिच्या अंगावरचे कपडे धुण्यापासून सगळं माझ्या नवऱ्याने केलेलं आहे. त्याच्यामुळं ती एक प्रेरणा आहे. इतरांना घ्या नका घेऊ, परंतु आमचं कुटुंब समानतेच्या तत्त्वावर चालते, बाबासाहेबांच्या विचारावर चालते आणि त्याच्यामुळं संसारामध्ये दोघं राबत असते तर ते अतिशय चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी. तरी त्याच्यामुळं होईन तेवढं आपल्याच शब्दावर आपल्याला फिरायची वेळ येऊ नये असे शब्द आपण कधी वापरू नये. आपण तोंड घशी पडू नये असे शब्द वापरू नये. त्याच्यामुळं आपण म्हणतो शब्द जपून वापरले पाहिजे. माझ्या नवऱ्याला कधी काही ज्यांनी बोललेत ना, आज तेच नवऱ्याच्या घरातल्या कामाचं समर्थन करतात. ही चांगली गोष्ट आहे, परंतु इतरांच्या नवऱ्यांना पण असं काही बोलू नका. जी वेळ म्हणजे जे शब्द आपल्याला हे होतील, हे की नाही. माझं एवढंच म्हणणं आहे. बाकी मी कुणाच्या नादाला लागत नाही आणि मला ते माझे कामं असतात. माझं सध्या घर बांधणं हे सुरू, मी सगळे त्याच्यामध्ये आहे. सो आपण जे बोललेत शब्द, ती शब्द आपल्याला परत घेण्याची आपल्यावर वेळ येऊ नये, आहे की नाही. माझ्या नवऱ्याला कधी काळी कोणी बरेच लोक बोललेली होती, तो असा करतो, तो तसा करतो. पण संसारासाठी प्रत्येक पुरुष नवरा बायकोमध्ये हे करत असतात. हे सगळं कोणी कुणाला हे बोलू नये, एवढंच मला म्हणायचं.